नमस्कार मित्रांनो, आपण एक्सेलमध्ये काम करत आहात. ऑफिसमध्ये खूप सारं काम करतात. खूप चांगले फॉर्म्युलेज येतायत. पण तुम्हाला एक रिपोर्ट क्रिएट करायला 2-3 तास जातायत आणि त्यातही तुमची ॲक्युरसी लेव्हल मेंटेन होत नाहीये. बॉसचा ओरडा मिळतोय आणि प्रमोशन देखील होत नाहीये. तुम्हाला खरं सांगू का, ही कॉर्पोरेट लाईफ कशी आहे माहिती आहे का? दर दिवशी जाणं, डेटाला कॉपी पेस्ट करणं, दर दिवशी जाणं, तो 2-2, 3-3 तासाचा रिपोर्ट क्रिएट करत राहणं, त्याच्यात ॲक्युरसी मेंटेन होत नाहीये. फॉर्म्युलेज येतायत, पण ते ॲडव्हान्स पद्धतीने कसे वापरायचे आणि त्याच्यातून कसं स्मार्ट वर्क करायचं हे माहीत नाहीये. आणि यामुळे तुमचा सगळ्यात वर्स्ट पार्ट काय माहिती आहे का? तुमचं प्रमोशन होत नाहीये. तुमची डेझिग्नेशन वाढत नाहीये आणि तुमचा सॅलरी ग्रोथ होत नाहीये. या सगळ्या गोष्टींचा पूर्ण अभ्यास करून मी तुमच्यासाठी एक घेऊन आलोय कॉर्पोरेट एक्सेल प्रो प्रोग्राम. हा फक्त प्रोग्राम नाही आहे किंवा हा कुठला कोर्सही नाही आहे. याचा कॉर्पोरेटमध्ये मी स्वतः घेतलेला अनुभव, या अनुभवातून मी एक असा प्रोग्राम डिझाइन केला आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये येणारे सगळे प्रॉब्लेम्स अॅनलाईज करून यामध्ये एक्सेलमध्ये कसं आपण स्मार्ट वर्क करू शकतो, त्यासाठी आपण काय करणार आहोत, तर सगळ्यात पहिलं म्हणजे जे फॉर्म्युलाज आहेत, ते ॲडव्हान्स पद्धतीने कसे यूज केले जातात, जसं की लुकअप्स आहेत, कंडिशनल फॉर्मॅटिंग्स आहेत, चार्ट्स आहेत, हे कसे काय ॲडव्हान्स पद्धतीने वापरले जातात. त्याच्यानंतर जे एक्सेलमध्ये आपण काम करताना ज्या मिस्टेक्स होतात, त्या कशा काय कमी करायच्या किंवा त्या होऊच नयेत, यासाठी काय खबरदारी घ्यायची आहे, हे आपल्याला याच्यामध्ये आपल्याला शिकायला भेटणार आहे. तसंच 2-2, 3-3 तास लावून जे तुम्ही रिपोर्ट्स क्रिएट करतायत, ते फक्त 20 ते 25 मिनिटांमध्ये आपण कसे काय क्रिएट करायचे, जास्तीत जास्त 30 मिनिटं. कसे काय क्रिएट करायचे, हे आपण शिकणार आहोत. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे डॅशबोर्ड क्रिएट करणं, जो की सगळ्यांच्या डोक्याला आट्या येतात किंवा पूर्ण दिवस खराब होतो त्याच्यामुळे. आणि बॉस तर लिटरली चिडचिड करत राहतो. तर अशाच बॉसना आपले डॅशबोर्ड दाखवून कसं काय इम्प्रेस करायचं आहे, हे आपल्याला इथे बघायचं आहे. कारण डॅशबोर्ड हा आपल्या कामामधला खूप महत्त्वाचा पार्ट आहे. अजून अशा काही टेक्निक्स किंवा अशा काही ऑटोमेशनच्या ट्रिक्स मी तुम्हाला शिकवणार आहेत, जे की तुमचं जे रेग्युलर हार्ड वर्क आहे ना, त्याला कसं काय स्मार्ट वर्कमध्ये कन्व्हर्ट करायचं. तर वेळ कशाला घालवताय? या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली आहे. त्या लिंकवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला एक Google फॉर्म ओपन होईल. त्यामध्ये तुमची संपूर्ण माहिती फीड करायची आहे. मी लवकरच तुम्हाला भेटणार आहे वन ऑन वन कॉलमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.